जय शिवराय मित्रांनो. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर अजूनही तणावाचं वातावरण आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांनी एकत्र येत प्रेस कॉन्फरन्स घेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा या जागा वाटपाला विरोध कायम आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 21 लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 17 मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष व 10 मतदारसंघांमध्ये शरद पवार गट निवडणूक लढणार आहे. मात्र सांगली व मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघांवरून काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांचा विरोध करतो आहे. उद्धव ठाकरे यांनी वरील सर्व मतदारसंघांमध्ये स्वतःचे उमेदवार जाहीर केले असले तरी हे जागा वाटप काँग्रेसच्या नेत्यांना मान्य नाही असंच दिसून येत आहे. पण यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस पक्षाचा या 4 ते 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये वाद नसून उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठं स्थान मिळवलं आहे त्याचा काँग्रेस पक्षाला प्रॉब्लेम आहे. 4 ते 5 मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या वादावरून काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांना विरोध करेल असं वाटत नाही. काँग्रेस पक्षाच्या विरोधामागे खरं कारण भविष्यातील वाटचालीचं आहे आणि ते काय तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मुद्दा क्रमांक 1, उद्धव ठाकरे यांचं वाढत चाललेलं राजकीय वजन. महायुती विरोधात सध्याच्या घडीला सर्वाधिक आक्रमक भूमिका कोणी घेत असेल तर ते उद्धव ठाकरे व त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या विरोधाची धार चांगलीच तीव्र झाली आहे. एक वेळ काँग्रेस पक्ष आणि शरद पवार मॅनेज होतील, पण उद्धव ठाकरे आता मॅनेज होणार नाही असं परसेप्शन जनतेत निर्माण झालं आहे आणि म्हणून मोदी विरोधकांचा मोठा पाठिंबा उद्धव ठाकरे यांना मिळतो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट सध्याच्या घडीला अत्यंत वाईट अवस्थेत आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांपेक्षा मजबूत भूमिकेत आहे. मग तो जागा वाटपाचा मुद्दा असो की प्रचाराचा. या दोन पक्षाच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांनी प्रचारात आधीच आघाडी घेतली आहे. या दोन पक्षांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची चांगली हवा महाराष्ट्रात बघायला मिळते आहे. महायुती विरोधातील लढतीत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच मोदींना टक्कर देऊ शकते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. काँग्रेस किंवा शरद पवार गट विरुद्ध महायुती असा सामना झाल्यास त्या ठिकाणी महायुतीचे जिंकण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत. मात्र त्याच परिस्थितीत उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती असा सामना झाल्यास त्या ठिकाणी काट्याची टक्कर होऊ शकते आणि हीच गोष्ट ध्यानात ठेवून उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे जास्तीत जास्त लोकसभा मतदारसंघ ठेवून घेतले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे प्रयत्न करत असताना काँग्रेस पक्ष मात्र उद्धव ठाकरे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न करताना दिसून येत आहे. लोकसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा मिळवून उद्धव ठाकरे यांनी आधीच आपण मोठे भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. नेमकी याच गोष्टीची काँग्रेस पक्षाला भीती असून लोकसभेत काँग्रेस व शरद पवार गटाच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर विधानसभेच्या जागा वाटपावेळी उद्धव ठाकरे अर्ध्यापेक्षा जास्त जागा त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसाठी मागू शकतात, ही काँग्रेसची खरी भीती आहे. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत देशभरात अनेक लहान मोठ्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी वास्तविकतेला धरून जागा वाटपाचे सूत्र निश्चित केले आहे ते काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. कुठल्याही आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष लहान भाऊ म्हणून वावरेल हे काँग्रेस नेत्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे जास्त जागा ठेवल्यानं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पोटदुखी वाढली आहे हे ठळकपणे जाणवून येत आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठा भाऊ होण्यापासून रोखायचं असेल तर त्यांचे कमीत कमी उमेदवार निवडून यावे असं गणित काँग्रेस नेत्यांनी मांडलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते वारंवार जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुद्दा क्रमांक 2, मोदी विरोधकांची पहिली पसंत उद्धव ठाकरे. मोदींना विरोध करायचा तर काँग्रेसला मतदान करावे लागेल असं गणित आतापर्यंत फिक्स होतं. मात्र काँग्रेस नेतृत्वामध्ये राजकीय क्षमतेचा असलेला अभाव नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडला आहे आणि म्हणून मोदी विरोधकांना काँग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या पक्षाची नितांत गरज भासत होती. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मोदी विरोधकांना एक खंबीर ऑप्शन सापडला आहे. आमचं मत मोदींना नाही, मात्र आम्हाला राहुल गांधी सुद्धा नको अशी भूमिका घेणारे सर्वसामान्य नागरिक व अनेक लहान मोठे समाज घटक भारतात आहेत आणि उद्धव ठाकरे याच मोदी विरोधकांचं मत स्वतःकडे खेचून घेण्यात यशस्वी होताना दिसून येत आहे. मोदी विरोधातील हे मत काँग्रेसला न पडता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पडू शकतं अशी शक्यता आहे, जे काँग्रेसला स्वाभाविकपणे नको आहे. मोदी विरोधातील मतांसाठी उद्धव ठाकरे गट काँग्रेसपेक्षा बेटर ऑप्शन ठरले तर आपल्या पक्षाचं दुकान बंद होऊ शकतं अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना आहे आणि म्हणून काँग्रेसला उद्धव ठाकरे
मोठे झालेले परवडणार नाही हे स्पष्ट आहे. आणि म्हणूनच काय तर उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये निर्णय होऊन सुद्धा महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जागा वाटपाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना विरोध करत आहेत. काँग्रेस अनेक मतदारसंघात बंडखोरी करू शकतं अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र काँग्रेसच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना किती नुकसान होईल हे सांगणं अवघड आहे. तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं? काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे डाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तो यशस्वी होईल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.